नमस्कार. अपघातामध्ये 5 लोक गेले, पण 5व्या माणसाची चाहूल लागेपर्यंतच चौघांची बातमी. त्यानंतर अख्खा महाराष्ट्र हळहळला, तो फक्त एका नावासाठी. सर्वांच्या मोबाईलवर स्टेटस लागले एकाच व्यक्तीचे. सगळीकडे एकाच नावाचा आक्रोश झाला. एकाच नावाच्या बातम्या, एकाच नावाची कारकीर्द दाखवण्यात आली. 3 दिवस दुखवटा ठेवण्यात आला. एकाच व्यक्तीसाठी RIP लिहिलं गेलं आणि ध्वजालाही झुकावं लागलं. बाकीच्या 4 जणांचा ना फोटो लागला, ना स्टेटस लागलं, ना त्यांना कोणी श्रद्धांजली वाहिली. कारण त्यांच्याकडे कोणतंही पद नव्हतं, सत्ता नव्हती, कोणतंही मोठं राजकारणी नाव नव्हतं. मरण तर सगळ्यांनाच आलं हो, एकाच ठिकाणी, एकाच वेळी, एकाच प्लेनमध्ये. पण तरी सुद्धा श्रीमंत आणि सामान्य माणसाच्या मरणाचं वर्गीकरण करण्यात आलं. सत्ताधाऱ्यांचं मरण खूप महागडं लागलं आणि सामान्यांचं मात्र परवडणारं ठरलं. खरं वाटत असेल, पटत असेल, हे सत्य असेल तर नक्की कमेंट करा. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या सगळ्यांना मनापासून भावपूर्ण श्रद्धांजली. धन्यवाद.